काय नाव आपलं आणि आजच्या या विजयी निकालाबद्दल काय आपली प्रतिक्रिया आहे? मालती तुकाराम म्हात्रे, वार्ड नंबर 11 मध्ये उमेदवार म्हणून भाजपचे उमेदवार म्हणून मी उभी होते। आजचा जो हा विजय आहे, हा विजय केवळ म्हणजे केवळ माननीय खासदार साहेब धैर्यशील पाटील, त्याचप्रमाणे माननीय आमदार रविशेठ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हर एक वेळेला माननीय प्रीतमताई ह्या सुद्धा मार्गदर्शन आम्हाला करत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा जो विजय आहे तो आम्हाला प्राप्त झालेला आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदाच हा मला वाटते उमेदवार हे बिनविरोध उमेदवार म्हणून आम्ही निवडून आलेले आहेत। त्यांनी जी धोरणं आम्हाला सांगितलेले आहेत आणि आतापर्यंत भाजप पार्टीने जो काही विकासाचा धडा मारलेला आहे, विकासाचा पाया घातलेला आहे आणि त्या पायावर इमारत त्यांनी चढवलेली आहे, त्याचा हा विजय आहे। त्याची ही पोचपावती आहे असे मी आपल्याला निक्षून सांगते। आता ही 2025 झालेलं नगरपालिकेचं इलेक्शन आमचे मार्गदर्शक माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब आणि खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली। त्याच्यामध्ये इतिहासामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच बिनविरोध सीट निवडून आलेली आहे आणि त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे। आमच्या पाठीशी असलेले कार्यकर्ते आहेत जे आता 2-3 दिवस सतत आमच्या पाठीमागे फिरत आहेत त्याच्यामुळे निवडणुकीसाठी। माननीय धैर्यशील दादा पाटील, माननीय रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे सर्वांगीण विकास शहराचा करू असं मी तुम्हाला आश्वासन देते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।